वेलकम टू केजी केमिस्ट्री अकॅडमी. आपण घेत आहोत फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन. याच्यावर पण तुम्हाला पेपरमध्ये खूपदा प्रश्न विचारलेला आहे. फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन डिनोट करतात डेल्टा टी एफने. कशाने? डेल्टा टी एफने. जसं आपला बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन कशाने डिनोट केलं होतं? डेल्टा टी बी. तर इथं फ्रीजिंग आहे म्हणून डेल्टा टी एफ. हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो मोलॅलिटीच्याच. आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो कशाच्या? मोलॅलिटीच्या. तर बघा डेल्टा टी एफ का पाहिजे? डेल्टा टी एफ इक्वल टूच्या साईन देऊ. तिथं काय लिहिला होता? के बी. तिथं काय लिहू? के एफ इंटू एम. एम म्हणजे मोलॅलिटीच आहे, इंटू एम म्हणजेच काय आहे? मोलॅलिटी. वेअर आता के एफ इज इक्वल टू, के एफ म्हणजेच काय होतो? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट किंवा यालाच म्हणतात क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. याला काय म्हणतात? क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. हा नाव लक्षात ठेवाल, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट किंवा फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन कॉन्स्टंट किंवा फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन कॉन्स्टंट म्हणजेच फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन कॉन्स्टंट. याला एवढे सारे नाव आहे म्हणजे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन कॉन्स्टंट. आणि याचं युनिट विचारते, हा नाव लक्षात ठेवा. काय विचारते? याचं पण युनिट विचारते. त्याला पण कन्वर्ट करा. देअरफॉर कोणाचं युनिट काढायचं आहे आपल्याला? के एफचं. काय करू? हा मल्टिप्लायमध्ये आहे तर डिवाइडमध्ये आणा. डेल्टा टी एफ डिवाइडमध्ये काय येईल? एम. एम काय? तुमच्या मोलॅलिटी. चला तर ते याचं युनिट काय असते? केल्विन. आणि याचं युनिट असते मोल पर के जी. मोल पर के जी असं आहे. चला त्याला काय लिहू शकते? के हा वर गेल्यावर काय होऊन जाईल? निगेटिव्ह. आणि हा वर गेल्यावर ॲज इट इज म्हणजे के जी पर मोल. तर मोल इनवर्स. ते सेम युनिट असतो कोणाचं? बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन कॉन्स्टंटचं पण आणि फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन कॉन्स्टंटचं पण युनिट काय असतो? सेम असतो. त्या दोघांचं पण युनिट एकच असतो, सारखंच असतो. किंवा याला असं पण लिहितात डिग्री सेल्सिअस के जी मोल इनवर्स असं पण लिहितात. दोघांना पण असं लिहू शकतो. ते काय आहे? फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन. याच्यामध्ये पण एक्सप्रेशन तसाच असतो. बघा याच्यामध्ये आता काय येईल? मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम. इथं काय येईल? फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन. इथं काय येईल? फ्रीजिंग पॉईंट. फ्रीजिंग पॉईंट. याच्यामध्ये पहा फक्त थोडं चेंज आहे म्हणून मी रिपीट लिहत नाही आहे. बघा आपल्या इथं काय पाहिजे? डेल्टा टी बी पाहिजे. इथं टी बी के ॲज इट इज तसंच आहे. इथं काय पाहिजे? टी एफ. इथं टी एफ आणि इथं एफ. म्हणजे जिथं बी आहे तसं म्हणजेच फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे मोलॅलिटीच्या. इन जनरल डेल्टा टी एफ डायरेक्टली इक्वल टू के एफ इंटू एम. आता इथे पण मोलॅलिटीचा फॉर्म्युला सेम तोच आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड बाय मोलर मास ऑफ सोल्यूट इन सॉल्वंट इन के जी. तर म्हणून आपल्याला हे सेमच येतं. म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट हा काय येईल? W2/M2 आणि मोलर मास ऑफ सॉल्वंट इन के जी इक्वल टू W1 आणि हा सॉल्वंट के जीमध्ये आहे. डिवाइडमध्ये काय लिहिलं म्हणून? 1000 लिहिलं. तर म्हणून हा के जी होता तो वर गेला. तर W1/1000 इंटू के जी. म्हणजे जसं आपण बॉइलिंग पॉईंटमध्ये लिहिलं सेम तसंच आहे. फक्त जिथं बी आहे तिथं एफ लिहायचं आहे. नंतर आता फॉर्म्युला पुट करा. काय लिहाल? मोलॅलिटी इज इक्वल टू काय आहे? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड बाय मोलर मास ऑफ सॉल्वंट इन के जी. तर व्हॅल्यू ॲज इट इज पुट कराल तुम्ही. बरोबर? व्हॅल्यू काय कराल? ॲज इट इज. तर W2/M2 डिवाइडमध्ये W1 इंटू 1000 झालं असं. तर मग काय करायचं? आपल्याला जर करता नसेल तर हा W2/M2 ॲज इट इज इंटू हा जो डिवाइडमध्ये होता 1000 तो कुठं न्या? वर न्या म्हणजे 1000 आणि हा जो होता त्याला डिवाइडमध्ये आणा म्हणजे W1. आता ह्या ज्या व्हॅल्यू होत्या त्या व्हॅल्यू कशामध्ये पुट करायच्या? इक्वेशन 1मध्ये. आता माझा इक्वेशन 1मध्ये बी नाही आहे, एफ येते कारण की फ्रीजिंग पॉईंट आहे. तिथं काय येईल? एफ. काय येईल? एफ. इथं पण तुमचे एफ येतील म्हणजेच इथं एफ. इथं पण काय येईल? के एफ. आणि हा मोलॅलिटीचा ॲज इट इज फॉर्म्युला. इथे पण काय येईल? के एफ. इथं डेल्टा टी एफ. म्हणजे सेम आहे जसं तुमचं बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन कॉन्स्टंट आहे तसंच. व्हॅल्यू पुट केले. हे तुमची एमची व्हॅल्यू इक्वेशन 1मध्ये पुट केले. W इंटू 1000 असं लिहिता येतो. इंटू M2
इंटू W1. तर M2 इज काय आहे आपला मोलर मास ऑफ सॉल्वंट. तर मोलर मास ऑफ सॉल्वंट इक्वल टू हा इकडे गेला, हा कुठे येईल डिवाइडमध्ये, कॅपॅसिटीज डेल्टा TF इंटू W1. तर हा झाला आपला मोलर मास ऑफ सॉल्वंट कशामध्ये, फ्रीजिंग पॉईंटमध्ये. हे दोन्ही फॉर्म्युले सेम आहे, जर तुम्ही एक केले तर दुसरा तुम्हाला आपोआप येऊन जाईल. हा आमचा फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन आहे. आणि हे दोनही एक्सप्रेशन तुम्हाला खूपदा पेपरमध्ये विचारलेलं आहे. डिटरमाइन हाऊ विल यू डिटरमाइन मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम नॉन वोलेटाईल सॉल्वंट, असं खूपदा पेपरमध्ये विचारलेलं आहे. तर त्याच्यामध्ये फ्रीजिंग पॉईंट दिला आहे, बॉइलिंग पॉईंट दिला आहे. ते दोन्ही एक्सप्रेशन म्हणजे फ्रीजिंग पॉईंटचं आणि बॉइलिंग पॉईंटचं पण तुम्हाला करायचं आहे.